नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येतात 10वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर फर्स्ट सिमिलरिटी या चॅप्टरच्या क्वेश्चन बँक मधील क्वेश्चन नंबर 3A मध्ये विचारण्यात येणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आणि क्वेश्चन नंबर 3B मधील एक्झाम्पल्स जे आहेत 3 गुणांचे त्यांचा सराव आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3A मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या 3 मार्कांच्या असतात आपल्याला माहिती आहे. आणि पुन्हा मी ही गोष्ट सांगतो आहे की बोर्डाला ज्यावेळेस आपण एक्झाम देत असू त्यावेळी क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 3A मध्ये विचारल्या जाणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पूर्णपणे आपल्याला आपल्या अँसर शीटमध्ये लिहायच्या आहेत आणि त्यांची उत्तरं म्हणजे ज्या रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत त्याही तिथं आपल्याला नोंदवायच्या आहेत. चला तर सुरुवात करूयात क्वेश्चन नंबर 3A मधील ऍक्टिव्हिटीजला. फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे इन ट्रायंगल ABC AP is perpendicular to side BC, BQ is perpendicular to side AC, P is in between B and C, also Q is in between A and C. Then show that triangle CPA similar triangle CQB. These two triangles are similar, and also if AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 12, then find AC. म्हणजे एकाच एक्झाम्पल मध्ये आपल्याला 2 बाबी प्रूव्ह करायच्या आहेत. ट्रायंगल CPA आणि ट्रायंगल CQB हे 2 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. त्यानंतर AP, BQ आणि BC यांची लेंथ आपल्याला दिलेली आहे, तर AC ची लेंथ आपल्याला शोधायची आहे. संपूर्ण ऍक्टिव्हिटी आपल्याकडे आहे. ही ऍक्टिव्हिटी 3 गुणांसाठी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला 6 रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला व्यवस्थितपणे भरायच्या आहेत. आपण काळजीपूर्वक फिगर एक्झाम्पल मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन जर पाहिली तर आपल्याला सहज सगळ्या रिकाम्या जागा भरता येतील. इतक्या सोप्या ह्या ऍक्टिव्हिटीज असतात. ना फर्स्ट स्टेटमेंट इन द सोल्युशन इज इन ट्रायंगल CPA and triangle CQB. In these two triangles, these are the right angle triangles because in triangle CPA, angle P is of 90 degree and in triangle CQB, angle Q is of 90 degree. First statement is angle CPA is congruent with angle dot dot, and reason for the statement is each 90 degree. Where is angle CPA? Angle CPA, this right angle, and its corresponding angle in triangle CQB is angle CQB. म्हणजे हा जो कोन दिलेला आहे CPA याचा संगत कोन हा कोणता असणार आहे तर CQB. या दोघांची माप 90-90 आहेत म्हणून ते कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे अँगल CQB किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो BQC. हा जो अँगल आहे हे दोनही 90 चे असल्यामुळे या दोघांची माप समान असल्यामुळे दोघं एकरूप आहेत. Second, angle ACP is congruent with angle dot dot, and reason for the statement is common angle. मग कोणता कोन त्रिकोण CPA आणि त्रिकोण BQC किंवा CQB या दोघांमध्ये सामायिक आहे, एकच आहे, सारखा आहे, कॉमन आहे. तर तुम्ही जर पाहिलं तर CPA हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये आणि CQB या त्रिकोणामध्ये C हा जो अँगल आहे इट इज अ कॉमन अँगल. हा कॉमन आहे. याचं ट्रायंगल CPA मध्ये नाव काय घेतलेलं आहे तर अँगल CPA. मग याचं नाव काय असेल? इथे पहा CPA असंच नाव घेतलेलं आहे, सॉरी ACP असं नाव घेतलेलं आहे. म्हटल्यानंतर इथे फर्स्ट लेटर देन इथे थर्ड लेटर सुरुवातीला घेतलेलं आहे, त्यानंतर फर्स्ट लेटर आणि सेकंड लेटर म्हणजे हे जे थर्ड लेटर आहे ते पुढे घेतले. मग इथे आपल्याला असंच करावं लागेल. मग हा जर थर्ड लेटर जर आपण पुढे घेतलं तर या ठिकाणी अँगलचं नाव काय होईल BCQ. या ठिकाणी आपल्याला नाव लिहावं लागेल BC. ते आपण करस्पॉन्डन्स नुसार पाहिलेलं आहे. तर इथं आपल्याला फिगर पाहण्याची आवश्यकता नाही. यांनी जी नावं दिलेली आहेत त्या नावानुसारच आपण करस्पॉन्डिंग अँगल लिहू शकतो. मग आता ट्रायंगल CPA आणि ट्रायंगल CQB मध्ये 2 अँगलच्या पेयर्स ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट दाखवलेल्या आहेत. याचा अर्थ ट्रायंगल CPA इज सिमिलर विथ ट्रायंगल CQB, and by which test
we have already seen show that the two corresponding pairs of angles are congruent. That means test for congruency is angle test. म्हणजे या ठिकाणी आपण या दोन त्रिकोणांमध्ये संगत कोणांच्या दोन जोड्या एकरूप दाखवलेल्या असल्यामुळे हे दोन त्रिकोण कोको कसोटीने एकरूप आहेत. आता जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचे रेशो जे असतात ते इक्वल असतात. म्हणजे साइड्स करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रोपोर्शन, असं एक आपली प्रॉपर्टी आहे. मग या प्रॉपर्टीनुसार आपल्याला या ठिकाणी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, एपी अपॉन बी क्यू. या ठिकाणी फक्त एक स्पेलिंग मिस्टेक आहे ती क्लिअर करतो. एपी अपॉन बी क्यू इज इक्वल टू डॉट डॉट अपॉन बी सी. आता या ठिकाणी सरळ जर आपण पाहिलं तर एपी दॅट मीन्स थर्ड अँड फर्स्ट लेटर, इथे पण बी क्यू मीन्स थर्ड अँड फर्स्ट लेटर. हिअर बीसी मीन्स थर्ड अँड फर्स्ट लेटर. मग इथे पण आपल्याला काय करावं लागेल, थर्ड अँड फर्स्ट लेटर. दॅट मीन्स एसी या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल, करस्पॉन्डिंग साइड आहे. दॅट मीन्स आवर आन्सर इज एसी. नाव वी वॉन्ट टू फाइंड द लेंथ ऑफ एसी. इथे एपी ची जी लेंथ आहे ती 7 आहे, बीक्यू ची लेंथ ही 8 आहे, त्यानंतर बीसी ची लेंथ आपल्याला 12 दिलेली आहे. एसी ऍज इट इज ठेवावं लागेल. दॅट मीन्स इथे सुद्धा आन्सर असणार आहे एसी. इफ वी टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन देन वी गेट एसी इंटू 8. इथे आपण 8 घ्यावं लागेल अँड 7 इंटू 12 ऍज इट इज. आणि मग फायनल आन्सर तर त्यांनी काढून दिलेला आहेच आपल्याला. या ठिकाणी त्यांनी काय केलंय की दोनही साइड्सला 8 ने डिवाइड केलेला आहे आणि 8 ने डिवाइड करून एसी जी लेंथ आहे ती 10.5 दिलेली आहे. म्हणजे फिगरचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं, दिलेली इन्फॉर्मेशन एक्झाम्पल मध्ये जर आपण काळजीपूर्वक पाहिली तर कुठल्याही रिकाम्या जागा आपल्याला सहजासहजी भरता येतात. आणि सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सेकंड ऍक्टिव्हिटी पहा. इन a line is parallel to one side of a triangle which intersects the remaining two sides in two distinct points. Then that line divides the sides in the same proportion. म्हणजे आपल्याला हा जो स्टेटमेंट आहे हा स्टेटमेंट कशाचा आहे तर इट इज अ स्टेटमेंट ऑफ बीपीटी. दॅट मीन्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. हा एक बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचा एक स्टेटमेंट आहे. म्हणजे जेव्हा त्रिकोणामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या दोन उरलेल्या बाजूंना दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदते तेव्हा ती त्या बाजूंना प्रमाणात विभागते. हा एक प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आहे. तो थिअरम आपला या ठिकाणी प्रॅक्टिस होणार आहे. तो थिअरमच आपल्याला या ठिकाणी ऍक्टिव्हिटी स्वरूपात दिलेला आहे. दिस इज द फिगर. इन ट्रायंगल एबीसी लाईन एल इज पॅरलल टू साइड बीसी and it intersects side AB at point P and AC at point Q. This is the information given. That means हे आपलं पक्ष असणार आहे. म्हणजे एका त्रिकोणामध्ये इन ट्रायंगल ABC लाइन L is parallel to line side BC and line L intersects side AB at point P and side AC in point Q. What we have to prove that? We want to prove that AP upon PB is equal to AQ upon QC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. Here construction is also given. Draw segment PC and segment QB. Now, proof. In the proof, first statement is triangle APQ and triangle BPQ have equal heights. म्हणजे हे जे दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल APQ and triangle BPQ, या दोन ट्रायंगलच्या हाईट इक्वल आहेत. जर आपण एपीक्यू या ट्रायंगलचा एपी हा बेस घेतला आणि बीपीक्यू या ट्रायंगलचा बीपी हा बेस घेतला आणि क्यू हा जर कॉमन पॉईंट घेतला तर याच्यावरून आपण या दोनही बेसवर टाकलेली हाईट जी आहे ती हाईट एकच असणार आहे. आपण आपल्या यापूर्वी अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये बीपीटीचे वेगवेगळे प्रूफ आपण पाहिले, त्याच्यामध्ये हा प्रूफ पाहिलेला आहे. मग इथे जर हे दोन ट्रायंगल इक्वल हाईटचे असतील तर यांच्या एरियाचा जो रेशो आहे तो रेशो यांच्या बेसच्या रेशो इतका असतो. दॅट मीन्स एरिया ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू डॉट डॉट अपॉन पीबी. पीबी इज द बेस ऑफ ट्रायंगल बीपीक्यू. देन व्हॉट इज द बेस ऑफ ट्रायंगल एपीक्यू? इट्स बेस इज एपी. दॅट मीन्स फर्स्ट आन्सर इज एपी. अँड रिझन फॉर दॅट स्टेटमेंट इज एरियाज इन द प्रोपोर्शन ऑफ बेस. हा आपला त्यांचा रिझन असणार आहे, कारण असणार आहे. नाव प्रूफ. या ठिकाणी सेकंड स्टेटमेंट आपण या ठिकाणी घेतलेलं आहे की ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल सीपीक्यू हॅव इक्वल हाईट्स.
हे दोन ट्रायंगल आकृतीमध्ये पाहून घ्या कुठं आहे. ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल CPQ यांच्या सुद्धा हाईट जे आहे त्या हाईट सेम आहे, बिकॉज their bases are AP and QC respectively and their common vertex is P. मग जर आपण या वर्टेक्स मधून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, इट इज द हाईट ऑफ ट्रायंगल APQ एज वेल एज ट्रायंगल CPQ. या दोघांची ती हाईट असणार. मग पुन्हा तीच प्रॉपर्टी आपण वापरतो आहोत की जर दोन त्रिकोणांचे हाईट उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तर इतकं असतं. Area triangle APQ upon area triangle CPQ is equal to dot dot upon QC. QC is the base of triangle CPQ. Then what is the base of triangle APQ? In first statement, we have take base of triangle APQ as AP. Now in this statement, we want to take a base of this triangle APQ. It is AQ. म्हणजे या ठिकाणी आपल्याला AQ हा बेस घ्यावा लागेल. पहिल्या समीकरणामध्ये आपण याच त्रिकोणाचा बेस हा AP घेतला होता. आता या स्टेटमेंटमध्ये आपल्याला तो AQ घ्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला AQ हा एक आन्सर आपल्याला या ठिकाणी लिहावा लागणार आहे. नाव ट्रायंगल BPQ अँड ट्रायंगल CPQ हॅव डॉट डॉट इज अ कॉमन बेस. म्हणजे या ठिकाणी या BPQ आणि CPQ चा कॉमन बेस कोणता आहे, तर हा BPQ आणि CPQ यांचा कॉमन सामायिक पाया आपण PQ घेणार आहोत. म्हणून या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे PQ. आता हा जर कॉमन बेस असेल आणि PQ इज पॅरलल टू BC, म्हणजे हे दोन त्रिकोण हे या दोन समांतर रेषांमध्ये स्थित झालेले आहेत, यांचा पाया समान आहे. मग दोन समांतर रेषांमध्ये स्थित असल्यामुळे यांची उंची सुद्धा स्थिर असणार आहे, सारखी असणार आहे. हेन्स हाईट्स ऑफ ट्रायंगल्स आर इक्वल. मग जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया कॉमन आहे, हाईट समान आहे, तेव्हा त्या ट्रायंगलचा एरिया सेम असतो. दॅट मीन्स वी कॅन राईट एरिया ट्रायंगल BPQ इज इक्वल टू एरिया डॉट डॉट. एरिया ट्रायंगल BPQ इज इक्वल टू काय येईल, तर एरिया ट्रायंगल CPQ येणार आहे. कारण हे दोनही ट्रायंगल कॉमन बेसचे आणि सेम हाईटचे असल्यामुळे या ठिकाणी एरिया ट्रायंगल CPQ असं येणार आहे. आता फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 वी कॅन से दॅट इथे पहा याची जी राईट हँड साइड आहे, लेफ्ट हँड साइड आहे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये, इथे यांचा न्यूमरेटर जो आहे तो सेम आहे. आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण प्रूव्ह केलंय की एरिया ट्रायंगल BPQ आणि एरिया ट्रायंगल CPQ हे दोनही सेम आहेत. याचा अर्थ या दोन इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड इक्वल आहेत. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हटलंय एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल BPQ इज इक्वल टू एरिया ट्रायंगल. आता इथला आपल्याला हा लेफ्ट हँड साइड घ्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी एरिया ट्रायंगल APQ अँड अपॉन एरिया ट्रायंगल CPQ. म्हणजे यांच्या लेफ्ट हँड साइड ह्या सेम असणार आहे फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. मग जर यांच्या लेफ्ट हँड साइड इक्वल असतील तर फक्त इक्वेशन नंबर 1 अँड 3 वरून आपण तर काय म्हणू शकतो, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. म्हणजे या ठिकाणी पहा या 6 रिकाम्या जागा आपण त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत. म्हणजे एखादा थिअरम सुद्धा आपल्याला एखाद्या ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये येऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. थर्ड ऍक्टिव्हिटी पहा. इन द फिगर सेगमेंट PQ इज पॅरलल टू साइड BC. AP इज इक्वल टू x plus 3, PB इज इक्वल टू x minus 3, AQ is equal to x plus 5, QC is equal to x minus 2. Then complete the activity to find the value of x. म्हणजे आपल्याला x ची किंमत करायची आहे. या ठिकाणी PQ is parallel to the side BC. It is given information. म्हणजे या ठिकाणी आपल्याला BPT वापरावा लागणार आहे. BPT मध्ये आपल्याला माहिती आहे की एका साइडला पॅरलल असलेला जो लाईन आहे ती जर इतर दोन साइडला दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ती त्यांना प्रोपोर्शन मध्ये विभागते, डिवाइड करते, हे आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी पहा इन ट्रायंगल ABC लाइन PQ इज पैरेलल टू साइड BC. इट इज गिवन. नाउ अकॉर्डिंग टू द BPT AP upon PB is equal to AQ upon what will be the answer? It will QC. म्हणजे या ठिकाणी QC येणार आहे. And what is the reason for this statement? We use here the theorem basic proportionality theorem, that is प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. या दोन रिकाम्या जागा. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला दिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत इन टर्म्स ऑफ एक्स त्या फक्त इथे रिप्लेस करायच्या. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ AP? इट इज x plus 3. PB upon x minus 3 is equal to x plus 5. And here we want to write the value of QC, and value of QC is x minus 2. It is our third answer, x minus 2.
Now take cross multiplication. X plus 3 into x minus 2 is equal to x minus 3 into x plus 2. आता या ठिकाणी पहा, इथे या दोघांचा प्रोडक्ट घेऊन दिलेला आहे, याही दोघांचा प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे. इथे पहा, आपण इयत्ता 8वीला एक्सपान्शन फॉर्म्युला पाहिलेला आहे, त्यानुसार लास्ट टर्म इज द प्रोडक्ट ऑफ टू लास्ट टर्म्स, सेकंड टर्म्स इन द ब्रॅकेट्स, दॅट मीन्स 3 into 2 इट इज 6, म्हणजे या ठिकाणी 6 असणार आहे. आता x स्क्वेअर गेट्स कॅन्सल. हा जर 2x मी इकडेच ठेवला आणि हा x इकडे आणला तर तो निगेटिव्ह होईल, दॅट मीन्स 2x मायनस x इट इज x. हा 15 जर इकडे आणला तर तो पॉझिटिव्ह होईल, म्हणजे 15 मायनस 6 होईल, आणि 15 मायनस 6 आपल्याला किती मिळणार आहे, तर 9 मिळणार आहे. म्हणजे हे जर आपण काळजीपूर्वक सॉल्व्ह केलं तर आपल्याला x जे आन्सर असणार आहे ते आन्सर मिळणार आहे 9. ही सिंपल ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला थोडंसं रफ वर्क आपल्याला या ठिकाणी कच्च्या पानावरती करणं गरजेचं असणार आहे. सिंपल ऍक्टिव्हिटीज आहेत 3 गुणांच्या. सिमिलरिटी या चॅप्टरच्या क्वेश्चन बँकमध्ये क्वेश्चन नंबर 3A मध्ये फक्त 3च ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, म्हणजे या स्वरूपाच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला बोर्ड परीक्षेला येऊ शकतात ना. आता 3 गुणांचे जे एक्झाम्पल्स आहेत ते कसे असतील तर पहा, क्वेश्चन नंबर 3B मध्ये प्रत्येक एक्झाम्पल जे आहे ते 3 मार्कांचं असणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे, देअर आर 2 पोल्स हॅव्हिंग हाईट्स 8 मीटर अँड 4 मीटर ऑन द प्लेन ground as shown in the figure. Where is the figure? This is the figure. Because of sunlight, the shadow of the smaller pole is 6 meter long. Then find the length of shadow of a longer pole. म्हणजे एका सपाट जमिनीवरती, मैदानावरती 2 खांब उभे आहेत. त्या 2 खांबांची जी उंची आहे ती अनुक्रमे 8 मीटर आणि 4 मीटर आहे. सूर्यप्रकाशामुळे किंवा सूर्याच्या प्रकाशामुळे लहान पोल खांबाची सावली आहे ती सावली 6 मीटर लांब पडते आहे. तर त्याच वेळी मोठा जो खांब आहे त्याची लांबी, त्याच्या सावलीची लांबी किती असेल, असा एक सिंपल प्रश्न आपल्या ठिकाणी विचारलेला आहे. इथे आपण सिमिलर ट्रायंगलची प्रॉपर्टी जे आहेत त्या प्रॉपर्टी यूज करणार आहोत. हे 2 ट्रायंगल्स जे आहेत आकृतीमध्ये दाखवलेले ABC आणि PQR, हे 2 ट्रायंगल सिमिलर असणार आहे. कारण इथे आपण पॅरलल लाईनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या यूज करतो. या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल आहे, हा 90 डिग्रीचा अँगल आहे. दीज आर द 2 सन रेज विच आर पॅरलल टू इच अदर. मग हा अँगल जो आहे Q आणि B हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, ते म्हणजे संगत कोण असल्यामुळे एकरूप असतात, बिकॉज लाईन्स आर पॅरलल. म्हणजे हे 2 ट्रायंगल्स जे आहेत हे 2 ट्रायंगल्स सिमिलर असणार आहेत. दॅट मीन्स ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ABC असणार आहे. मग जर हे 2 त्रिकोण समरूप असतील, सिमिलर असतील, then what is the property of similar triangles? If 2 triangles are similar, then the corresponding sides are in the same proportion. म्हणजे जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग त्या प्रमाणात असतात म्हणजे काय, तर त्यांच्या संगत बाजूची जी गुणोत्तर असतात ती गुणोत्तर सारखी असतात. मग या ठिकाणी काय करता पाहता, therefore PQ upon AB is equal to QR upon BC is equal to PR upon AC असं आपलं स्टेटमेंट लिहिता येईल. परंतु आपल्याला BC काढायचं आहे म्हणून फक्त ह्याच साईड, दिलेल्या साईड ज्या आहेत ज्यांच्या लेंथ आपल्याला माहिती आहे त्यांच्याच बाबतीमध्ये आपण फक्त रेशो तयार करूयात. म्हणजे PR अपॉन काही AC किंवा PR अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन BC इथं अल्टरनेटिव्ह करून घेतलेला आहे. दीज आर द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे या ठिकाणी एक स्टेटमेंट आपण मांडलेलं आहे. खरं तर असं स्टेटमेंट आपल्याला मांडायला हवं होतं, PR अपॉन AC इज इक्वल टू QR अपॉन BC, आणि त्याच्यावरती मग आपण अल्टरनेटिव्ह केलं असतं की आपल्याला हे इक्वेशन मिळालं असतं. पण आपण सोयीस्करित्या डायरेक्ट हे इक्वेशन मांडलेलं आहे, PR अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन BC. यालाही पूर्ण मार्क मिळेल. Put the values of these segments. That means 4 upon 6 is equal to 8 upon x. Now take a cross multiplication. We get 4 into x is equal to 6 into 8. That means 4x is equal to 48. By dividing both sides by 4, we get x is equal to 12. 4 1s are 4, 4 2s are 8. That means x is equal to 12 by dividing 4. What is the x? It is the length of a longer pole. It is the length of a shadow of longer pole. That means मोठ्या खांबाची जी सावली आहे त्या सावलीची जी लांबी आहे ती असणार आहे 12 मीटर. दिस इज आवर आन्सर. दॅट मीन्स द लेंथ ऑफ शॅडो ऑफ लॉंगर पोल इट इज 12 मीटर. हे सिंपल एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल पहा, सिंपल आहे हे सुद्धा. पुन्हा या ठिकाणी आपण समान पाया, समान उंची असलेल्या त्रिकोणांचे जे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीचा उपयोग करतोय. इन ट्रायंगल ABC B dash D dash C and BD is equal to 7 centimeter, BC is equal to 20.
Then find the following ratios, and three ratios are given. Area triangle ABD upon area triangle ADC. There are three triangles in the figure. ABD, second triangle is ABC, and third biggest triangle is triangle ABC. हे तीनही ट्रायंगल जे आहेत ABD, ADC and ABC, these are the triangles with equal heights, कारण त्यांचे बेस जे आहेत ते बेस जर आपण BD, DC किंवा BC जर आपण कन्सिडर केले तर त्यांचा उरलेला व्हर्टेक्स जो आहे कॉमन व्हर्टेक्स इट इज A, आणि त्यामधून जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर इट इज द हाईट ऑफ ऑल थ्री ट्रायंगल्स, म्हणजे समान उंचीचे त्रिकोण आहेत. मग समान उंचीचे त्रिकोण असतील, इफ ट्रायंगल्स आर विथ सेम हाइट्स देन द रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. हे आपल्याला माहिती आहे. समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तर इतकं असतं. या ठिकाणी तिघांचे बेस आपल्याला माहिती आहेत का? तर BD इज इक्वल टू 7 इट इज गिवन, DC इज इक्वल टू 20, बट वी डोंट नो द लेंथ ऑफ DC. फर्स्ट कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ DC. DC इज इक्वल टू BC मायनस BD, दॅट मीन्स 20 मायनस 7. BC हा 20 आहे, BD हा 7 आहे. मग BC मधून जर आपण 7 हा सबट्रॅक्ट केला तर आपल्याला DC मिळणार आहे इज 13. नाव फर्स्ट एरिया ट्रायंगल ABD अपॉन एरिया ट्रायंगल ADC, याचा आपल्याला रेशो शोधायचा आहे. एरिया ट्रायंगल ABD अपॉन एरिया ट्रायंगल ADC, these are the two triangles with same heights, therefore their ratio of areas is equal to the ratio of their corresponding bases. That means what is the base of triangle ABD? It is BD, and base of triangle ADC, it is DC. Triangles with equal heights. Now put the lengths of BD and DC. We get area triangle ABD upon area triangle ADC is equal to, what is the length of BD? It is the 7. BD is given 7, and DC, length of DC, it is 13. आपण या ठिकाणी ती शोधलेली आहे, it is 13. सेकंड जे आहे रेशो तो कोणता शोधायचा आहे? एरिया ट्रायंगल ABD अपॉन एरिया ट्रायंगल ABC. These are also with equal height, triangles with equal heights. Therefore their bases are ABD चा बेस जो आहे तो BD आहे आणि ABC चा बेस जो आहे तो BC आहे. What is the length of BD? It is 7, and length of BC is 20. That means area triangle ABD upon area triangle ABC असं या ठिकाणी पाहिजे होतं. ABC या ठिकाणी आपण ABC करून घेऊया. ABC यांची जर लेंथ आपण या ठिकाणी टाकल्या तर त्या लेंथ आहेत 7 अपॉन 20. This is the value of ratio of areas of triangle ABD and area triangle ABC. हे या ठिकाणी प्राप्त करेल. थर्ड आहे एरिया ट्रायंगल ADC अपॉन एरिया ट्रायंगल ABC इज इक्वल टू these triangles ADC and ABC. These are also triangles with same height. Therefore the ratio of areas of these two triangles is equal to the ratio of their corresponding bases. That means what is the base of triangle ADC? It is the DC, and area triangle base of triangle ABC, it is BC. Now here names are something printing mistake. ADC and तर यांचे जे बेस आहेत यांचे बेसचे आपण जर लेंथ या ठिकाणी टाकल्या तर इट इज DC इज 13 अँड BC इज 20. हे आपले सिंपल या ठिकाणी आन्सर्स होते. हे फक्त काळजीपूर्वक आपल्याला पाहिजे होतं की हाईट सेम आहे, फक्त बेस कोणते आहेत, आणि या ठिकाणी एकाचा बेस आपल्याला माहित नव्हता ADCचा, तो DC आपण या ठिकाणी सबट्रॅक्शन करून शोधलेला. 3 मार्काचं सिंपल एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. इन ट्रॅपेझियम PQRS, side PQ is parallel to side SR. AR is equal to 5AP. Then show that SR is equal to 5PQ. AR जर हा PA च्या किंवा AP च्या 5 पट असेल तर SR सुद्धा PQ च्या 5 पट आहे आपल्याला दाखवायचं. आणि हे दाखवण्यासाठी आपण काय करणार आहोत? हे दोन ट्रायंगल, कुठल्याही दोन ट्रायंगलचे पेअर घेणार आहोत आपण. त्यापैकी आपण ही घेणार आहोत, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, आणि हे आपण सिमिलर दाखवणार आहोत. आणि ते सिमिलर दाखवल्यानंतर त्यांच्या सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडची जी प्रॉपर्टी आहे प्रोपोर्शनची ती आपण यूज करून आपलं जे साध्य आहे ते साध्य सिद्ध करणार आहोत. तर पहा, AR इज इक्वल टू 5AP. AR हा 5AP इतका आहे. इफ वी ट्रान्सफर दिस AR टू द
right hand side and 5 to the left hand side, we get AP upon AR is equal to, here coefficient is 1, that means 1 upon 5. That means AP upon AR is equal to 1 upon 5. Suppose this is equation number 1. हे आपल्याला आवश्यकता भासणार आहे पुढे. याच्यावरती आपण त्या दोन साइडचा जो रेशो आहे तो रेशो शोधून घेतलेला आहे. AP upon AR चा रेशो आहे 1 upon 5. आता हे दोन ट्रायंगल जे आहेत ते दोन ट्रायंगल आपण या ठिकाणी पाहूयात. इन ट्रॅपेजियम साइड PQ इज पॅरलल टू साइड SR. या दोन साइड्स पॅरलल आहेत. इट इज गिवन. हे कशासाठी लागणार आहे आपल्याला, तर हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आपण अल्टरनेट अँगलची टेस्ट जी आहे ती या ठिकाणी वापरायची, म्हणून या ठिकाणी गिवन थिंग्स आपण घेऊन घेतले आहे. नाव इन ट्रायंगल PAQ अँड ट्रायंगल RAS या दोन त्रिकोणांमध्ये पाहिजे. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. In triangle PAQ and RAS, there is a one pair of angle which is vertically opposite angles of each other. मग कोणते दोन कोण हे या दोन त्रिकोणांमधले एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत, तर अँगल PAQ is congruent with angle RAS because these are the vertically opposite angles. हे दोन एकमेकांचे विरुद्ध कोण असल्यामुळे ते एकरूप आहे. आता या ठिकाणी पहा, हा जो अँगल आहे अँगल QPA किंवा APQ, हा जो अँगल आहे याचा अल्टरनेट अँगल असणार आहे SRA किंवा ARS. दीज आर द अल्टरनेट अँगल्स, बट these two lines PQ and SR are parallel to each other, and if we consider PR as a transversal, then these two lines are parallel, therefore these two alternate angles are congruent angles. Therefore here next statement is angle APQ is congruent with angle ARS. हे दोन व्युत्क्रम कोण आहेत म्हणून ते एकरूप आहेत. नाव इन these two triangles we have shown that two pairs of corresponding angles are congruent. That means these two triangles are similar triangles. That means triangle PAQ is similar with triangle RAS by angle test. हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवले. Now there is a property, if two triangles are similar then the करस्पॉन्डिंग साइड्स आर इन सेम प्रोपोर्शन. म्हणजे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात, कारण संगत बाजू प्रमाणामध्ये असतात. मग या ठिकाणी आपल्याला यांची गुणोत्तर लिहून घेता येतील. AP upon AR is equal to AQ upon AS is equal to PQ upon SR किंवा RS. या संगत बाजूंची गुणोत्तर आपण घेतली बिकॉज दीज आर द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. नाव आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट माहिती आहे की सपोज दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. AP अपॉन AR जो आहे त्याची लेंथ, त्याची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1 upon 5, आणि हा जो AP अपॉन AR आहे त्याच्या इतकीच व्हॅल्यू असणारे हे दोन इतर रेशो आहेत. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक रेशोची जी व्हॅल्यू आहे ती असणार आहे 1 upon 5. म्हणजे AP अपॉन AR इज इक्वल टू 1 upon 5 as well as AQ अपॉन AS इज इक्वल टू 1 upon 5 as well as PQ अपॉन SR इज इक्वल टू 1 upon 5. म्हणजे प्रत्येक रेशोची जी किंमत आहे ती 1/5 असणार आहे. That means from equation 1 and 2 we can write PQ upon SR is equal to 1 upon 5. आपलं जे साध्य आहे ते SR is equal to 5 into PQ आहे, म्हणून आपण हा PQ upon SR ची जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे 1 upon 5. एक क्रॉस मल्टिप्लिकेशन, that means 1 into SR is equal to 5 into PQ. That means 1 into SR it is SR and 5 into PQ it is 5 PQ. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, ते आपल्या या ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे. Now next example पहा. In triangle ABC, point D is on the side BC such that B dash D dash C, that means D is in between BC, as well as angle BAC is equal to angle ADC. हे दोन सारख्या रंगाने या ठिकाणी दाखवलेले कोण जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत, एकरूप आहेत. Then prove that CA square is equal to CB, here is CB into CD. हे आपल्याला दाखवायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय विचार करणं गरजेचं आहे की CA चा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. CA चा स्क्वेअर, या ठिकाणी 3 ट्रायंगल्स आहेत. मग या 3 ट्रायंगलची नावं काय आहेत पहा. ABD, ADC आणि ABC हे 3 ट्रायंगल आहेत. या 3 ट्रायंगल पैकी कोणत्या ट्रायंगलची साइड CA आहे, त्यापैकी एक ट्रायंगल आहे ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे ADC. म्हणून आपण हे दोन ट्रायंगल जे आहेत ABC आणि ADC यांचे विथ करस्पॉन्डन्स नावं घेऊन आपण ते दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर दाखवणार आहोत. मग पहिला जो ट्रायंगल आहे ABC त्याचं नाव काय घेतलं पहा, BAC. हा BAC ट्रायंगल आहे.
मग या बीएसी ट्रायंगलचं नाव घेताना हा जो कॉन्ग्रुएंट अँगल आहे त्यांनी दिलेला तो आपण या ठिकाणी घेतलेला. तर नाव मी याच पद्धतीने घेतले बीएसी. मग ह्याचं नाव काय असेल बीएसी जर घेतला तर ह्या ट्रायंगलचं नाव असणार आहे एडीसी, म्हणून ते इथं एडीसी आलेलं. म्हणजे नावामध्ये कोणाच्या नावामध्येच आपल्याला त्यांनी संगती दिलेली असल्यामुळे या दोन त्रिकोणांची नावं आपण तशीच घेतली. इन ट्रायंगल ए बी सी अँड बीएसी अँड ट्रायंगल एडीसी हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवले. एक अँगल त्यांनी आपल्याला कॉन्ग्रुएंट सांगितलेला आहे तो कोणता, तर अँगल बीएसी इज इक्वल टू अँगल एडीसी. इट इज गिव्हन. नाव we want to show another pair of angles which is a congruent. आता कोणता कोण आपल्याला या ठिकाणी पेयर्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येणे शक्य आहे. देर इज अ अँगल विच इज अ कॉमन बिटवीन ट्रायंगल बीएसी अँड ट्रायंगल एडीसी. म्हणजे या दोन त्रिकोणामध्ये एक कोण कॉमन आहे बीएसी मध्ये आणि एडीसी मध्ये. तो कोणता कोण आहे तर सी कोण आहे, तो दोघांमध्ये आहे. याचं नाव विथ करस्पॉन्डन्स आपण घेणार आहोत. याचं नाव आपल्याला करस्पॉन्डन्स कसं घेता येईल तर मोठ्या त्रिकोणामध्ये म्हणजे बीएसी मध्ये त्याचं नाव मी घेणार आहे एसीबी. एसीबी जर याच्यामध्ये नाव घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या त्रिकोणामध्ये याचं नाव घ्यावं लागेल डीसीए. दिस इज द कॉमन अँगल बिटवीन दिस टू ट्रायंगल्स. नाव इन दिस टू ट्रायंगल्स वी हॅव ऑलरेडी शो दॅट द पेयर्स ऑफ टू पेयर्स ऑफ corresponding angles are congruent. That means these two triangles are similar. That means triangle BAC similar triangle ADC with test AA. It is a test of similarity. Now we want to use the property of similar triangles. If two triangles are similar, then their corresponding sides are in the same proportion. That means BA upon AD is equal to AC upon DC is equal to BC upon AC. मी सरळ सरळ या ठिकाणी घेतले. पहिली दोन अक्षर इथे, पहिली दोन अक्षर दुसऱ्या त्रिकोणात घेऊन साईड तयार केलेला आहे. BA upon AD. त्यानंतर AC upon DC is equal to फर्स्ट अँड थर्ड लेटर BC upon AC. ना आता आपल्याला या ठिकाणी CA लागतो आहे. मग यामध्ये CA किंवा AC कुठे कुठे आलेला आहे तर या दोन याच्यामध्ये इथे CA आला, इथे CA आला. म्हणजे हे दोन जे आहेत ते आपण पुढे कंटिन्यू करूयात. मग AC अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन AC. या फर्स्ट रेशोची आपल्याला आवश्यकता नव्हती म्हणून तो काढून टाकला. ते आपण या ठिकाणी घेतलेला आहे. नाव टेक अ क्रॉस मल्टिप्लिकेशन. AC into AC is equal to DC into BC किंवा BC into DC. Now AC into AC that means AC square is equal to BC into DC. आता हे जे दाखवायचं आहे याच्यामध्ये फक्त यांचे जे वर्टायसेस आहेत, एंड पॉइंट्स आहेत सेगमेंटचे, ते फक्त इंटरचेंज करावतील. AC can be written as CA that means CA square is equal to BC can be written as CB into DC can be written as CD. हे आपलं साध्य होतं, ते साध्य आपण या ठिकाणी सिद्ध केलं आहे. सिंपल प्रॉपर्टी आपण वापरली. सुरुवातीला आपण दोन ट्रायंगल्स जे आहेत ते दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवले. फक्त कोणते दाखवायचे तर त्या ठिकाणी आपलं जे साध्य होतं CA स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला CA स्क्वेअर म्हणजे CA इंटू CA म्हणजे CA ही बाजू ज्या दोन त्रिकोणांची बाजू आहे कॉमन साईड ते दोन त्रिकोण आपण घेतले BAC आणि ADC आणि मग ते सिमिलर दाखवून त्यांच्यामध्ये आपण करस्पॉन्डिंग साईडची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी वापरून आपलं साध्य सिद्ध केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. In quadrilateral ABCD, side AD is parallel to side BC. Diagonals AC and BD intersect each other at point P. Then prove that AP upon PD is equal to PC upon BP. हे आपल्याला साध्य सिद्ध करायचं. मग ह्या ज्या साइड्स आहेत AP, PD, BP त्यानंतर PC ह्या साइड्सच्या दोन ट्रायंगलच्या साइड्स आहेत. मग ह्या दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवावं लागेल. हे दोन ट्रायंगलची नावं कशी घेता येतील, ट्रायंगल APD आणि ट्रायंगल CPB अशी आपल्याला विथ करस्पॉन्डन्स नाव घेणं आवश्यक आहे. तर आधी आपल्याला दिलेली माहिती लिहून घ्या. इन क्वाड्रिलॅटरल ABCD इट इज अ ट्रॅपिजियम. AD इज पॅरलल टू BC. हा एक समलंब चौकोन आहे आणि त्याच्यामध्ये AD आणि BC या दोन बाजू परस्परांना समांतर आहे. नाव इन ट्रायंगल APD आता हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. ट्रायंगल APD अँड ट्रायंगल CPB हे दोन ट्रायंगल आपल्याला समरूप दाखवण्यासाठी यांची विथ करस्पॉन्डन्स आपण नाव घेतले आहेत. यांच्यामध्ये एक कोण विरुद्ध कोण आहे कोणता APD इज इक्वल टू CPB. हे विरुद्ध कोण असल्यामुळे ते एकरूप आहेत. म्हणजे अँगल APD इज इक्वल टू अँगल CPD बिकॉज दीज आर द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. नाव these two lines are parallel to each other. AD is parallel to BC. That means here angle PAD हा जो angle आहे and angle PCB these two angles are alternate angles and these two lines are parallel. Therefore
these alternate angles are congruent. That means we can write angle PAD is equal to angle PCB because these are alternate angles. That means now we can say that triangle APD is similar with triangle CPB because in these triangles two pairs of corresponding angles are congruent. That means test for similarity is angle test. या दोन त्रिकोणामध्ये संगत कोणांच्या दोन जोड्या आपण एकरूप दाखवल्यात म्हणून हे दोन त्रिकोण समरूप त्रिकोण आहेत कोको कसोटीनुसार. आता याच्यामध्ये आपल्याला समरूप त्रिकोणांचे गुणधर्म वापरायचे, त्यांच्या संगत बाजू प्रमाणामध्ये असतात. म्हणजेच AP अपॉन CP इज इक्वल टू PD अपॉन PB इज इक्वल टू AD अपॉन CB बिकॉज these are the corresponding sides of similar triangles. आता आपल्याला दाखवायचं आहे काय, तर AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP. मग AP PD CP PB BP काय असेल ते कोणत्या कोणत्या सेगमेंटमध्ये रेशो मध्ये आलेलं आहे. तर AP म्हणजे फर्स्ट रेशो आपल्याला घ्यावा लागेल, PD म्हणजे सेकंड घ्यावा लागेल. AD आणि CB चा कुठेही समावेश नाही आपल्या साध्यामध्ये म्हणून आपण तिसरा रेशो जो आहे तो टाळणार आहोत. म्हणून या दोन रेशो आपण नेक्स्ट पुढे कंटिन्यू करणार. AP अपॉन CP इज इक्वल टू PD अपॉन PB. आता इथे AP अपॉन PD आहे, इथे AP अपॉन CP आहे. इथे काय करावं लागेल, सुरुवातीला इथं CP पण नाही दिसत आपल्याला, इथं PC दिसतोय. मग थोडंसं आपण काय करूयात, हे इंटरचेंज करून घेऊयात. PC आणि CP BP जे आहे ते आपण उलट्या पद्धतीने लिहून घ्यायचं. AP अपॉन CP ऐवजी आपण PC लिहिलं आणि PD अपॉन PB लिहिण्याऐवजी आपण BP लिहिलं. आता आपल्याला या स्वरूपामध्ये जर रेशो प्राप्त करायचे असेल तर आपण आता नवीला इक्वल रेशोजवरती वेगवेगळे ऑपरेशन्स आपण शिकलेलो. त्याच्यामध्ये इन्व्हर्ट एंडो असेल, अल्टर्न एंडो असेल, कॉम्पाउंड एंडो असेल, डिवाइड एंडो असेल, कॉम्पाउंड एंडो डिवाइड एंडो असेल. तर त्यामध्ये आपण अल्टर्न एंडो हे एक ऑपरेशन शिकलेलो होतो, ती एक प्रॉपर्टी आपण अभ्यासलेली आहे. अल्टर्न एंडो मध्ये जेव्हा दोन रेशो इक्वल असतात तेव्हा त्यांच्या न्यूमरेटर पासून तयार केलेला रेशो हा डिनोमिनेटर पासून तयार केलेला रेशो इतका असतो. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल बाय युजिंग अल्टर्न एंडो AP upon PD is equal to PC upon BP. Here we use the operation on equal ratios. It is alternando. Alternando या ऑपरेशनचा ज्याला मराठीमध्ये आपण एकांतर क्रिया असं म्हणतो, त्या एकांतर क्रियेचा या ठिकाणी वापर केला. एकांतर क्रिया, व्यस्त क्रिया, योग क्रिया, वियोग क्रिया, योग वियोग क्रिया या 5 क्रिया आपण आता नवीनमध्ये अभ्यासल्या. त्यापैकी एकांतर क्रिया म्हणजे अल्टरनेटिव्ह या ठिकाणी वापरलेलं आहे आणि आपले जे साध्य आहे ते साध्य आपण या ठिकाणी शिकलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एक लक्षात आलं असेल पहा की ऍक्टिव्हिटीज असोत, मग त्या 2 गुणांच्या असोत किंवा 3 गुणांच्या असोत किंवा एक्झाम्पल्स 2 गुणांच्या असोत किंवा 3 गुणांच्या असोत, मोस्टली आपण कोणत्या प्रॉपर्टीज वापरल्यात, तर सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या सेम प्रपोर्शन मध्ये असतात ही प्रॉपर्टी आपण वापरली आहे. दुसरी प्रॉपर्टी आपण कोणती वापरली आहे, जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियांचा रेशो जो असतो तो एरियांचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो, ही एक प्रॉपर्टी वापरलेली आहे. किंवा सेम हाईट किंवा सेम बेस असलेल्या ट्रायंगलच्या एरियांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपण वापरलेल्या आहेत. म्हणजे मोस्टली याच प्रॉपर्टीचा आपण वापर करून आपले एक्झाम्पल जे आहेत ते इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येतात. पण यांचा जास्तीत जास्त सराव करणं आवश्यक आहे. तर हा सराव तुम्ही करालच. तुम्हाला सरावासाठी शुभेच्छा. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण मॅथ्ससारखी या चॅनलवरती सर्वच चॅप्टरचे, मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंडचे सर्वच चॅप्टरचे व्हिडिओज, सर्वच प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओद्वारे तुम्ही सराव कराल अशी अपेक्षा. धन्यवाद. काळजी.